आज लाखो तरुणी आपलं गाव सोडून मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये येतात. तर जेव्हा हे येतं तेव्हा सुरुवातीला तर खूप ग्लॅमरस वाटत असतं, पण मग हळूहळू लोनली वाटतं. असं का व्हायला लागतं? अच्छा, मागचं कारण काय असं? कसं आहे की सगळा जो व्याप आहे आयटीचा किंवा जो कॉर्पोरेटचा तो पुणे मुंबई या क्षेत्रांमध्ये एकवटलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल 10वीतला माझा जवळपास 70-75% क्लास इथेच आहे पुण्यामध्ये किंवा बँगलोर मुंबईमध्ये बाहेरच आहेत. तर सुरुवातीला कसं असतं की आपल्याला ते नव्याचे 9 दिवस अशी म्हण आहे. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला आपण नक्की कुठे उभं आहो याची जाणीव होते. आणि हे मी माझ्या PhD थिसिस मध्ये पण लिहिलं आहे की जे मायग्रेंट वर्कर असतात त्यांना इथे पूर्णपणे सोशल सपोर्ट नसतो. त्यांना प्रत्येक गोष्टी करता स्ट्रगल, म्हणजे आज जी व्यक्ती मायग्रेंट आहे ती 1 लाख रुपये पगार कमवते आणि जी व्यक्ती लोकल आहे जी 1 लाख रुपये पगार कमवते, तुम्ही बघा की जी मायग्रेंट आहे तिला जास्त खर्च करावे लागतात. का बरं? कारण त्यांचे रिसोर्सेसच कमी पडतात. म्हणजे डॉक्टर्स असो किंवा तुमचे रिलेटिव्ह असो, प्रत्येक गोष्टीकरता पैसे खर्च करावे लागतात. या उलट जर तुम्ही स्वतःच्या शहरामध्ये असाल तर तुम्हाला इतके पैसे खर्च नाही करावं लागत, तुमची अशीच कामं होतात. अगदी. त्यामुळे तुम्ही जिथले भूमिपुत्र जिथले आहात तिथे तुम्हाला ओळख असते, तेव्हा प्रत्येकाला पैसा द्यायची गरज पडत नाही. त्यामुळे पैसा हा फर्स्ट मी तर म्हणजे पहिला आहे. कारण मी जितके सुरुवातीपासून चांगले पैसे कमवते आहे, पण त्याच्यामध्ये मी बघितलं की बराचसा पैसा आपला याच्यामध्येच जातो. जो खर्च सोशल सपोर्ट आपल्याला असता, आपण लोकलाईट असतो, तर तो पैसा कमी झाला असता, म्हणजे वाचला असता तो पैसा. तर मी सुरुवातीला तर पहिले हेच म्हणेल की इथे आपल्याला नसलेला सोशल सपोर्ट हा कॉस्टली अफेअर आहे. पण आम्ही आपल्यासारखे जे लोक बाहेरून येतात त्यांना नक्कीच सगळ्या गोष्टींवर स्ट्रगल करावं लागतं. नक्कीच पैसा जास्ती खर्च करावा लागतो. त्या मानाने सुविधा मिळतील की नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि एकंदरीत त्याच्यामुळे तुमचा रोजच्या जगण्यातला ताण वाढतो आणि आनंदी नाही वाटत ना. तुम्ही किती पैसा खर्च केला तरी इथे आनंदी वाटत नाही.